दीपेश म्हात्रे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात आणि त्याची दृश्य आपण पाहतो। आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना बराच वेग आलेला आहे आणि बरेच नेते एकमेकांच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतात। ठाकरेंच्या सेनेचे आहेत दीपेश म्हात्रे आणि ते आज भाजपामध्ये पक्षप्रवेश करतायत। डोंबिवलीमधून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतो। रवींद्र चव्हाण सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। भाजपचे अनेक कार्यकर्ते समर्थक यावेळी उपस्थित आहेत आणि ठाकरेंच्या सेनेचे दीपेश म्हात्रे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आणि यानंतर आणखी अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय निवडणुका जशा तोंडावर येतात तसतसे हे पक्षप्रवेश वाढते पाहायला मिळतात आणि त्यातच दीपेश म्हात्रे यांचा सुद्धा भाजपात पक्षप्रवेश। नक्कीच या ठिकाणी आज दीपेश म्हात्रे हे भाजपाच्या पक्षात आज प्रवेश करत आहेत। दीपेश म्हात्रे गेल्या 1 महिन्यापासून भाजपाच्या कपिल पाटील यांच्या संपर्कात होते आणि आज अखेर त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे। पक्षप्रवेशासाठी दीपेश म्हात्रे यांनी मोठा शक्ती प्रदर्शन हे केलेला आहे। भाजपाचे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आणि कपिल पाटील यांच्या हस्ते आज भाजपात दीपेश म्हात्रे हे पक्षप्रवेश करणार आहेत। उबाटा गटाचे दीपेश म्हात्रे आज जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे उबाटा गटाला आता एक मोठी पोकळी ही कल्याण डोंबिवलीत निर्माण होणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय झालेला आपल्याला दिसत आहे। दीपेश म्हात्रे जेव्हा भाजपात प्रवेश करतील त्यामुळे डोंबिवली कल्याण या ठिकाणची भाजपाची ताकद मात्र मोठी वाढणार आहे। भाजप आता या ठिकाणी सविस्तर माहितीसाठी